ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत रमजान ईद उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा उमेदवारांची हजेरी। मिरजेत रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शाही ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज अदा करून सर्वांच्यासाठी प्रार्थना केली। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा उमेदवारांनी हजेरी लावली होती। मिरजेतील विविध मस्जिद आणि शाही ईदगाह येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली। आज मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार संजय काका पाटील, पैलवान चंद्रहार पाटील, विशाल पाटील, महेश खराडे यांनी हजेरी लावली होती। यावेळी सिद्धार्थ जाधव, इंद्रजित घाटे, निरंजन आवटी, संजय बापू मेंढे, चंद्रकांत मैंगुरे, दिगंबर जाधव, शकील बाबा पिरजादे यांच्यासह विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक नीतू खोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या। शाही ईदगाह या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी अलोट गर्दी केली होती। रमजान ईदची नमाज पठण निजामुद्दीन सनदी यांनी तर प्रवचन मुफ्ती सुफियान आणि खुतबा पठण सिकंदर खतीब यांनी केले। शाही ईदगाह और जामा मस्जिद कमिटी अध्यक्ष मेहबूब अली मनेर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व सदस्यांनी योग्य नियोजन केलं होतं। हा उपवासाचा महिना कालच संपला आणि आज ईद साजरा करण्यासाठी सांगली, मिरज या दोन्ही ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना, इतर सर्व समाजाच्या बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित होतो। चांगला उत्साह आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याची परंपरा की सर्व धर्म एकत्रपणे राहतात, एकामेकाचे सण साजरे करतात। त्या पद्धतीनं आज ह्या ठिकाणी एक संघपणा हा पाहायला मिळाला, खूप आनंद झाला। पुन्हा एकदा सर्व 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 भाविकांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आज मिरज ईदगाह पर निमजगाह माड़ी ईदगाह ट्रस्ट और जनाब बुरहानुद्दीन गोसमुद्दीन खतीब इनकी ज़ेर निगरानी में नमाज अदा की गई और इस वक्त उन्होंने जो खिताबत दिया, इससे देश में जो अमन व सुकून की जो चहल पहल हो रही है और जिस तरह से माहौल बन गया है, उस हिसाब से दुआ की गई कि सारे मुल्क भर में अमनत, सुकून व चैन बरकरार रहे। और इसके अलावा जो कुछ भी यहाँ आला अधिकारी वगैरह आए थे, उनसे भी ये दरख्वास्त की गई और उन्होंने भी ये निर्देश दिया कि हम लोग बयान में ये बता दें कि तमाम मुसलमानों को अमन व सुकून का पैगाम देना चाहिए। हम हिंदू मुसलमान भाइयों को रमज़ान ईद की निमजगाह माड़ी ईदगाह ट्रस्ट की जानिब से ईद मुबारकबाद की। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।